शेतकरी मित्रांनो नमस्कार. बोरगॉय टेक्नॉलॉजीच्या सिमला नियोजन मध्ये आपले मी स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे की बाबा 1 ते 10 दिवसामध्ये सिमला मिरचीचं काय नियोजन करायचं, काय काळजी घ्यायची आहे. तर सुरुवातीचा व्हिडिओ तुम्ही बघशील की प्लॉट मध्ये मी काही गोष्टी सांगणार आणि बाकीच्या काही गोष्टी मी तुम्हाला स्क्रीनवर सांगणार आहे. बोरगॉय टेक्नॉलॉजीचं एकमेव उद्देश शेतकरी मित्रांनो की बाबा आपल्या सामान्य शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कळायला पाहिजेत. काही आम्ही झाकून ठेवत नाही. काय जे द्यायचे तुम्हाला रिअल हे ऑनलाईन आपण शेड्यूल देतो, पण बऱ्याच शेतकऱ्यांना हा मोठा व्हिडिओ बघायला वेळ नसतो. त्याला काही आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकतो, ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघा. पण आमचं प्रामाणिक मत आहे व्हिडिओ मोठा होतो माहित आहे, पण तुम्ही समजून घ्या शेतकरी मित्रांनो. कारण का हा एक व्हिडिओ आम्ही मोठे मोठे तयार करतो, तुम्ही शांत डोक्याने समजून घेतला तर एक एक गोष्टी तुम्हाला कळत जातील की बाबा मिरचीमध्ये काय प्रॉब्लेम येतात, काय करायला पाहिजे, आपले पैसे कुठं वाचले पाहिजेत, खरंच हे स्प्रे मारतो याचा उपयोग होतो का नाही, हे इन डिटेल गोष्टी आम्ही तुम्हाला इथनं पुढे कंटिन्यू शेअर करत राहणार. उद्देश हाच आहे की बाबा शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. सिमला मिरची सारख्या पिकाला अवघड करून ठेवलेल्या आहेत. मग बऱ्याच वेळेला आपण कन्सल्टंट, शेड्यूल किंवा इतर महाग महाग गोष्टी किंवा खूप वेळ वाचतो किंवा इरिटेट होतो. पण सिमला सारखं खूप चांगलं पीक आहे. शेड्यूल पण तुम्हाला मिळतील, मार्गदर्शन पण आमचे सहकारी देतील तुम्हाला. प्लॉट व्हिजिटला कुठं मेजर आहे तिथेही आमचे सहकारी मदत करतील. पण ह्या सगळ्यातनं महत्वाचं काय शिकायचं आहे, आपण स्वतः शिकलं पाहिजे, कुणावर डिपेंड राहू नका. हा एकमेव उद्देश तुमच्यासमोर घेऊन सिमला मिरचीमध्ये इन डिटेल किंवा तुम्हाला काय करायचं आहे, कधी कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या, हे डिटेल आपण तुम्हाला सांगायचं काम करत असतो. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेज असतील त्यांनी फेसबुक लाईक करा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला कळत राहतील सहज पद्धतीने. शेतकरी मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे की सिमला मिरचीमध्ये पहिल्या 10 दिवसामध्ये काय मॅनेजमेंट करायचं आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचं खताचं मॅनेजमेंट काय करायचं आहे, फवारणीचं मॅनेजमेंट काय करायचं आहे, पाणी नियोजन काय करायचं आहे आणि इतर काही ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याचं नियोजन काय करायचं आहे आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो माझ्या मागे प्लॉट पाहत आहे की बाबा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमौद गावामध्ये आहे आपण आणि ह्या गावामध्ये हा प्लॉट पाहत आहे. बऱ्यापैकी जवळपास 7 एकरचा भाग आहे. म्हणजे ह्या भागामध्ये काय म्हटले जातात की 1,08,000 आता इथं रोपं लावलेत. म्हणजे जवळपास एकरी आपण 14,000 रोपं लावतो. त्या हिशोबाने बघायला गेलं तर 7.5 एकरचा हा प्लॉट आहे. ही लोक रोपांना काड्या म्हणतात. तर खूप मोठं म्हणजे 1,00,000 काड्या लावलेल्या शेतकरी जाताचा प्लॉट आहे हा आणि पूर्णपणे बोरगॉय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम केलं जातं. तर आपले सोमनाथ दादा म्हणून आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पुनीत सर म्हणून आहेत. ही दोघं आपल्या ह्या भागातले कन्सल्टन्सी करतात आणि खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. तर 1 ते 10 दिवसामध्ये आपल्याला काय मॅनेजमेंट करायचं आहे, तर मी खताचं आणि फर्टिगेशनचं तुम्हाला सांगणारच आहे, फवारणी काय घ्यायचं सांगणार आहे. पण त्याच्या आधी प्लॉटमध्ये काय काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही बघत असशील की आपण सांगत असतो की बाबा बेड तुमचे चांगले पाहिजेत, बेडमध्ये स्वच्छता पाहिजे आहे. तर ह्यामध्ये बरीच लोक काय करतात सुरुवातीच्या काळामध्ये की तणनाशक मारत असतात. तर तणनाशक शक्यतो मारू नका. आता ह्या प्लॉटला तणनाशक मारलेले आहेत. तणनाशक मारल्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला आता इथं बघू शकता तुम्ही की ही पानं बऱ्यापैकी थोडी डॅमेज झालेली आहेत. आपल्याला सुरुवातीपासनं प्रत्येक पान आणि पान आपल्याला हेल्दी पाहिजे. कारण का जेवढं हे डॅमेज होईल तेवढं ह्यातून अन्न तयार करायची प्रक्रिया थांबली आपली, बाकी सगळं थांबलं आपलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होतात आणि एकदा डॅमेज आलं तर परत डॅमेज कंट्रोल करायला परत आपल्याला खूप मोठं काम करावं लागतं. त्यामुळे शक्यतो तणनाशक मारू नका. छोटी छोटी उपकरणं आहेत ते मारा किंवा तणनाशक मारणार असलास तर ते पानावर उडू नये. अगदी उलट्या पावलानं खाली हात करून एकदम मारून घ्या. किंवा बऱ्याच वेळेला काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ह्यामध्ये पाला टाकून घेतला जातात. म्हणजे तुमचा ऊसाचा पाला असतो, चगाळा असतो, तो टाकून घेतला जातो. त्यामुळे पण आपल्याला त्याच्यापासून चांगली संरक्षण मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. ते काळजी घ्यायची आहे. दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय की पाणी नियोजन. आता जरी तुमचा पावसाळा असला किंवा पाऊस पडत असला किंवा काही गोष्टी होऊ देत तुमच्याकडे, पाणी नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. वारंवार आपण सांगत आहे प्रत्येक शेतकरी मित्रांना की बाबा डबल लॅटरलचा आपल्याला प्रयोग करायचा आहे. डबल लॅटरल हे आपल्या शेतामध्ये असलंच पाहिजे. हे सारखं सांगतो. ह्याचं कारण काय आहे की ज्या वेळेला आपण 2 लॅटरल टाकतोय, समजा प्रत्येक लॅटरल आणि लॅटरल आपण ज्या वेळेला बरेच इतके औषधं सोडत असतो ह्याला की त्यामध्ये वेगवेगळे हार्मोन सोडत असतो, वेगवेगळ्या बॅक्टेरिया सोडत असतो, वेगवेगळे खतं सोडत असतो. त्यामुळं काही वेळेला किंवा पाण्यामध्ये शेवाळ असतं, तर त्यामुळं ड्रिप चोकअप व्हायची शक्यता आपल्याकडे बऱ्याच वेळेला जास्त असतात. ड्रिप चोकअप झाल्यामुळं प्रत्येक ड्रिपमधनं योग्य प्रमाणात म्हणजे बऱ्यापैकी आपलं 3 लिटर एका लॅटरलमधनं पडत असतं, एका होलमधनं पडत असतं. तर ते पडायचं थांबत असतं. त्यामुळं प्रत्येक होलमधनं जे पाणी पडणार आहे ते ॲक्युरेट पडायला पाहिजे. त्यामुळे जेवढं डबल लॅटरल असेल तेवढं अतिशय आपल्याला चांगलं काम होत असतं. तर डबल लॅटरलचा वापर करायचा आणि त्यामुळं त्या पद्धतीत फ्लोमध्ये पाणी गेलं पाहिजे. आता पाणी नियोजनमध्ये काय करायचं आहे आपल्याला की पाणी नियोजन सुरुवातीच्या काळामध्ये रोपाच्या 4 ते 5 बोटं भिजल
म्हणजे हा बेस इंडेक्स आहे आपला, तर ह्या इंडेक्समध्ये 4-5 बोटं भिजल एवढा इंडेक्स आपल्याला गार होईल एवढं पाणी द्यायचं. मग ह्यासाठी तुमच्या जमिनीनुसार त्याला 1 तास पाणी लागत असू दे, अर्धा तास लागत असू दे, नाही तर 2 तास लागत असू दे, तुमच्या जमिनीच्या बेतावर त्याला इंडेक्समध्ये पाणी द्यायचं आहे. पहिल्या 10 दिवसामध्ये ज्यावेळेला आपण रोप लावणार आहे त्याला रोप दाबून घेणं हे पहिलं महत्त्वाचं काम आहे. आता हे रोप तुम्ही पाहू शकता की अजिबात हालत नाही आहे, जरी वाऱ्यानं हल्लं तरी स्ट्रॉंग आहे. म्हणजे ह्या भागामध्ये बघितला तर एकदम मजबूतपणा आहे. तर ही गोष्ट काय आहे की रोप दाबल्यामुळं तिथं मजबूतीपणा खूप चांगला येतो. मग त्यानंतर त्याला बाकी आपल्या आळवणी आणि फवारणी ह्या गोष्टी करायच्यात. आपल्याला आळवणी करत असताना रोपाच्या पूर्ण साईडनं आपल्याला आळवणी करायची आहे. बरीच लोक गडबडीत पानावर आळवणी टाकतात, इकडे तिरकी आळवणी जाते, शेंड्यावर आळवणी पडते, त्यामुळं कदाचित आपली रोपं इथं डॅमेज होऊ शकतात. तर आळवणी करत असताना पूर्ण इथं साईडच्या भागामध्ये आळवणी होणं हे खूप गरजेचं आहे. आता राहता राहिला मुद्दा की बाबा महत्वाचं काय आहे आपल्याला, की बाबा फवारणी काय करायचं आहे 10 दिवसामध्ये आणि आळवणी काय करायची आहे आणि खत ऍप्लिकेशन काय करायचं आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. शेतकरी मित्रांनो, आता इन डिटेल्स डे 1 पासून आपल्याला बघायचं आहे. पहिला दिवस असतो महत्वाचा शेतकरी मित्रांनो, की त्या दिवशी आपल्याला रोपं लावायची आहेत. तर रोपं लावत असताना बेड चांगला होईल असं पाणी द्यायचं आपल्याला. तर बेडचा जो काही इंडेक्स असतो आपल्याला, तर बऱ्यापैकी 1 ते 1.5 वीत किंवा 1 वीत 4 बोटं धरू शकता, हा एवढा इंडेक्स आपला ओलाने भरला पाहिजे. मग ह्यासाठी ज्यांची माळ जमीन आहे, ज्यांची काळी जमीन आहे, तुम्हाला माहिती आहे की बाबा त्या जमिनीमध्ये किती पाणी द्यायचं आपल्याला, तर तेवढी ओल मेंटेन राहिली पाहिजे. घातमध्ये पाहिजे, ओल म्हणजे राड नको आहे आपल्याला. तर तिथं लावल्यावर ते झाड रुजू झालं पाहिजे, त्याला छान वाटलं पाहिजे, फिलिंग हॅप्पी आली पाहिजे, असं आपल्याला जमिनीमध्ये बेडमध्ये पाणी ओलावा करून घ्यायचं आहे. दुसरं महत्वाचं, रोपं संध्याकाळी 3 नंतर लावायचे आहेत. तुमच्याकडे गडी मिळत नाहीत, सकाळपासून गडी आहेत, मी नवरा बायको मिळून पोरग्याला सुट्टी आहे, आज पोरग्याची शाळा बुडवली, आज सकाळपासून लावतो, मी एकटाच काम करतो. शेतकरी मित्रांनो, बोरगॉय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कायम मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की आपल्याला व्यावसायिक शेती करायची आहे. व्यावसायिक शेती करत असताना महत्वाचं काय की बाबा ज्या त्या वेळेला ज्या त्या योग्य टायमिंगला करायचं आहे. ऍडजस्टमेंट म्हणून करू नका तुम्हाला की बाबा ह्यो आलाय, पाहुणा आलाय, मेहुणा आलाय म्हणून लावून घेतो, करू नका. दिवसा लावू नका. हा ठीक आहे की बाबा वातावरण पावसाचं आहे, ढगाळ आहे, दिवसभर लावा तुम्ही, चालतं. पण ऊन जास्त आहे तुमच्या इकडं आणि सकाळपासून तुम्ही प्लॅन करताय, अजिबात करू नका. तर संध्याकाळी शक्यतो 3 नंतर आपल्याला रोप लावून घ्यायचंय. रोपं दाबून घेणं खूप महत्व आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला असं रोप लावतो आपण, तर त्यावेळेला ते रोप प्रॉपर दाबून घेणं सगळ्या बाजूनं आणि रोप हे चांगलं सेट होणं गरजेचं. जर का रोप तुम्ही बायका काय करतात, एक जण आगरी मारत जातो, म्हणजे थोडं थोडं उकरत जातो आणि दुसरी बाई तिथं लावते, एक बाई रोपं टाकून तिथे दुसरी बाई लावते आपण, तर तिथं लावल्यावर ते रोप प्रॉपर दाबून घेणं हे खूप गरजेचं आहे. बरीच लोक हे करत नाहीत, गेलो पटकन टाकलो, लावलो, कस्तर लावलो, ते रोप तिरकं बसतं, एकदा इकडं वागतं, एकदा इकडं वाऱ्यानं परत राहतं, मग ह्याला पेपरची झळ लागते ना, ते झाड मरतं, वाऱ्यानं उपटून निघतं. असं नाही, रोप प्रॉपर आपलं हे दाबून घेतलं पाहिजे. थोडे पाणी ड्रिपनं देणे. एकदा रोप दाबले, हार्डली फक्त 4 ते 5 मिनिटं, म्हणजे त्या रोपाच्या सानिध्यात जरा पाणी गेलं पाहिजे, एवढं आपल्याला डे 1 ला पाणी द्यायचं आहे. तर डे 1 मध्ये ही महत्वाची कामं करायची आहेत. बरीच लोक झाल्या पहिले आळवणी पण घालतात, पहिल्या दिवशीच पहिली आळवणी घातला तरी चालू शकतात, पण आपल्याला वेळ घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचा आपल्याला प्लॅन आहे की बाबा आळवणी घालायचा, पण पहिल्या दिवशी चांगल्या प्रकारे रोपं लावणं, सेट करून घेणं, जमिनीमध्ये ओल असणं आणि संध्याकाळच्या वेळेला लावणं ही महत्वाची कामं आपल्याला करून घ्यायची. ह्यानंतर येतो आपला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला महत्वाची काय करायची आहे, पहिली आळवणी करायची आहे. तर पहिली आळवणी करत असताना शेतकरी मित्रांनो महत्वाचं काय आहे आपल्याकडे, की आता सिमला मिरची लावत असतोय आपण, तर 2 ओळीतलं अंतर बऱ्यापैकी 5 फूट असतं आणि 2 ओळीची लाईन आपण सिमला मिरची लावत असतो. तर बऱ्यापैकी 14,000 ते 15,000 रोपं हे एकरी बसतात बऱ्यापैकी. बरीच लोक 12,000 पण बसवतात, पण आपण सांगत असतो जास्तीत जास्त की बाबा 14,000 ते 15,000 रोपं आपली 1 एकर मध्ये बसली पाहिजेत बऱ्यापैकी. आता बरीच लोक काय करतात की आळवणी घालत असताना 50 मिली काही लोक आळवणी घालतात, 100 मिली आळवणी घालतात, पण एवढी काही गरज नसते. कारण का आळवणीच्या आधी आपण थोडं पाणी देतो आणि त्यामध्ये थोडं कारण का रोपाची हुंडी एवढीच असते आणि त्या हुंडीभोवती तुमचा द्रावण गेलं तर बास आहे. आपल्याला ते पूर्ण जमिनीत द्रावण असायची काही गरज नाही, कारण का आपल्याकडे ड्रिप आहे, ड्रिपनं कंटिन्यू आपण त्याला सप्लाय हा चेन चांगल्या प्रकारे देऊ शकत असतो. त्यामुळं महत्वाचं काय आपल्याला की बाबा रोपाच्या साईडला 30 मिली, म्हणजे 30 मिलीचं एकदम आपलं छोटं एवढं कप असतो, एवढं 30 मिली गेलं तरी चालू शकतात. कारण का 30 मिली द्रावण प्रत्येक रोपाला म्हटलो तरी बऱ्यापैकी आपल्याला 500 लिटर पाणी लागतं, म्हणजे बऱ्यापैकी 400-450 ते 500 लिटर हे पाणी लागतं. त्यामुळे द्रावण जास्त लागतं, रोपं जास्त, त्यामुळं 30 मिली प्रत्येक रोपाला हे सफिशियंट आहे. आता त्यामध्ये आपल्याला औषध काय घ्यायचंय की बाबा बऱ्यापैकी आपण काय औषध घेऊ शकतो त्यामध्ये, तर सर्वात महत्वाचं पहिलं आपल्याला घ्यायचं आहे स्टार्टअप.
500 मिली, ह्याची कॉस्ट 580 रुपये येते. आता स्टार्टअप हे बोरगॉय टेक्नॉलॉजीचे एक हार्मोन्स आहे, ज्यामध्ये बायोस्टिम्युलंट मध्ये येतात. ह्युमिक ऍसिड, सीवीड, लिओनॉइड हे बायोस्टिम्युलंट मध्ये येतात. त्यानंतर त्यामध्ये काही हार्मोन्स आहेत, रुटिंग हार्मोन्स आहेत, जे काय करतं की बाबा जमिनीमध्ये रोप सेट करायला मदत करतं, मुळी चांगली बाहेर काढायला मदत करतं आणि मुळी ही लॉंग डिस्टन्स राहतात, म्हणजे लांबपर्यंत तंतू मुळे तयार होतात. छोट मुळं म्हणजे एक एक मोठी मोठी मुळं तयार होत नाही, तर मायक्रो मुळं तयार होतात. त्यामुळे आपण हे स्टार्टअपचं रिकमेंडेशन करतो. हे आता प्रमाण आहे बऱ्यापैकी 200 लिटरचं प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो. आता हे 200 लिटर ड्रमसाठी हे 3 गोष्टी मी तुम्हाला सांगत आहेत. तर 200 लिटरसाठी फक्त 500 ml वापरायचं आहे. आता 500 ml ची कॉस्ट स्टार्टअपची किती जाते? 580 रुपये. पण स्टार्टअप तुमच्या भागात मिळालाच नाही किंवा बोरगॉय टेक्नॉलॉजीवर विश्वास नसला तर तुम्ही वापरू काय शकता की ह्युमिक ऍसिड, सीवीड, IBA 2 ग्रॅम प्लस ट्रेस इलेमेंट हे सगळं घ्यायचं आहे. आता हे सगळं तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर मार्केटमध्ये 1000 रुपयेपेक्षा जास्त कॉस्ट जाते. आणि तुम्ही 2 प्रकारे पण, आता मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका स्टार्टअपवर, लाखो शेतकऱ्यांनी वापरले पण आहेत ह्याच्या आधी. पण महत्वाचं काय शेतकरी मित्रांनो की बाबा तुम्ही असंही करू शकता की बाबा एकदा स्टार्टअप वापरून पहा एखाद्या प्लॉटला, तुमचे 2 प्लॉट असतात आणि एखाद्या प्लॉटला तुम्ही नुसतं ह्युमिक ऍसिड वापरून पहा किंवा सीवीड वापरून पहा किंवा हे सगळं वापरून पहा. ह्याच्यापेक्षा पण स्टार्टअपचा रिझल्ट तुम्हाला 100% आणि 1000% जास्त चांगला येणार, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. तरी पण मी माझं सांगायचं काम करतोय तुम्हाला, तुमच्या इथं जे काही अवेलेबल आहे ते वापरा तुम्ही. स्टार्टअप किंवा ह्युमिक ऍसिड ह्यापैकी दुसरं काही आपण वापरू शकतो. आता दुसरं महत्वाचं शेतकरी मित्रांनो, थायमिथॉक्झाम FS 30%. कोणत्याही कंपनीचा आपण घेऊ शकतो, अमुक ह्या कंपनीचं घ्यायचं असं काही नाही. मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीचं थायमिथॉक्झाम FS 30% येतं. हे औषध लाल किंवा गुलाबी कलर मध्ये येतं. ह्याचं महत्वाचं काय रोल आहे? 500 मिली 200 लिटरसाठी आपल्याला वापरायचं आहे. हे काय करतं की सकिंग पेस्ट, म्हणजे तुमचं जमिनीमध्ये कीटकनाशक जातं, जमिनीमध्ये काय मुंग्या फिंग्या काय आल्या तर त्याचं पण मारायचं काम करतं आणि ते सिस्टीम मध्ये जातं. त्यामुळे झाड तुमचं रस शोषक किडीपासून सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे संरक्षण होऊ शकतं. त्यानंतर तिसरं ह्याच्याबरोबर खत काय घ्यायचंय आपल्याला? अरेबिक 153506. त्यामध्ये 3% मॅग्नेशियम सल्फेट असतं, 3% सल्फर असतं, 3% मॅग्नेशियम असतं, 3% सल्फर असतं आणि स्ट्रेस इलेमेंट असतं. तर हे 2.5 किलो आपल्याला घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी. किंवा हे मिळालं नसतं 1261 3 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो, ह्याचं आपल्याला कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, अरेबिक ग्रेड हे बोरगॉय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे बाहेरच्या अरेबियन कंट्रीमध्ये वापरले जातात तर ते ग्रेड मार्केटमध्ये घेऊन आलेले आहेत. तर ह्याचा उद्देश काय आणि ह्याचा उपयोग काय? तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला सुरुवातीपासून आपण झाड डेव्हलप करत असतो, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला चांगलं झाड सेट होऊन त्याला चांगलं फुटवा आला पाहिजे, त्याचा शेंडा चांगला पडला पाहिजे, त्यानंतर ते स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून हे अरेबिक ग्रेड केलं. मग त्यामध्ये कसं आहे, नायट्रोजन कमी आहे, फॉस्फरस जास्त आहे, पोटॅश थोड्याफार प्रमाणामध्ये आहे, प्लस मॅग्नेशियम आहे, प्लस सल्फर आहे, प्लस ट्रेस इलेमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या 153506 मध्ये होत राहतात. आणि महत्वाचं काय आहे की आता हा ग्रेड तुम्हाला 5 किलो ग्रेड बऱ्यापैकी 1300-1400 रुपयेपर्यंत हा मिळून जातो. पण तेच जर का आपण इथं 1261 घेतलो 3 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो घेतलो तर ह्याचंही कॉस्टिंग आपल्याला 500-600 रुपयेपर्यंत जातो. पण जो रिझल्ट पाहिजे, वाव मुवमेंट पाहिजे, ते आपल्याला ह्यातून मिळू शकतात. दोन्ही गोष्टी आहेत. ज्या शेतकऱ्यांच्याकडे अरेबिक ग्रेड अवेलेबल आहे त्यांनी अरेबिक ग्रेड वापरा, किंवा ज्यांना चांगला अनुभव 1261 आहे किंवा अदर कुठल्या ग्रेडचे आहेत हे सोडून तुम्ही जे सुरुवातीला वापरतात ते ग्रेड वापरला तरी चालू शकतात. पण बऱ्यापैकी बोरगॉय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण सजेस्ट करतो किंवा पहिली आळवणी करत असताना ह्या 3 गोष्टी घ्या तुम्ही: स्टार्टअप, थायमिथॉक्झाम FS आणि अरेबिक 153506. हे केल्यामुळं रोपं तुमची सेट होणार आहेत, रोपं स्ट्रॉंग होणार आहेत, रोपांची मुळी चांगली चालू होईल, रोपं सशक फ्री होतील, इन्सेक्ट फ्री होतील आणि महत्वाचं की बाबा त्याचा शेंडा चांगला होईल आणि चांगल्या प्रकारे फुटवा निर्मिती या माध्यमातून होणार आहे. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, आता दिवस तिसरा असतो. त्यामध्ये महत्वाचं काय करायचं आहे, पाणी देणे घातीनुसार आणि पुन्हा एकदा रोपं दाबून घेणे. सकाळी उठायचं शेतकरी मित्रांनो, फ्रेश पूर्ण एकदा प्लॉटवर सगळीकडे चक्कर मारून घ्यायचे, आपल्याला पाणी चालू करायचंय, आपल्याला तुमच्या जमिनीनुसार घातनुसार बघायचं किती पाणी लागणार आहे. हार्डली 10 मिनिटं 15 मिनिटं तुम्हाला पाणी द्यायला लागणार आहे. आणि महत्वाचं काय की रोपं परत एकदा दाबून घ्यायचे. शेतकरी मित्रांनो, बरीच लोक म्हणतात की सर काय हे सारखं सांगता की बाबा रोपं दाबून घ्या, रोपं दाबून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, एकदा हे करून बघा. रोपं जेवढं आपण एकदा दोनदा दाबून घेशील तेवढी रोपं तुमची सेट होणार आहेत, तेवढं तुमचं कॉलर रॉट होणार नाही, तेवढं तुमचं मर रोग येणार नाही, तेवढं तुमचं झाड हे फास्ट पिकअप घेणार आहे, त्याचा फास्ट शेंडा चालणार आहे. हे तर हे पहिलं आपल्याला तिसऱ्या दिवशी महत्वाचं काम करायचं आहे. तिसऱ्या दिवशी जास्त काही काम राहत नाही, एवढी 2 कामं असतात, पण ही 2 कामं पण महत्वाची संपवून घेणं हे खूप गरजेचं आहे.
शेतकरी मित्रांनो चौथा दिवस येतो आपल्याला. चौथ्या दिवशी महत्वाचं काय काम करायचं आहे, तर चौथ्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपल्याला बुरशीनाशकचं सुरुवातीपासून काम करायचं आहे. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं शेतकऱ्यांना की बाबा हिथं रोप हे वाळलेलं आहे. तर आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बाबा रोप लावत असताना काय काळजी घ्यायची आहे. तर रोप लावत असताना बरीच लोक मल्चिंगच्या बरोबर कोपऱ्याला लावतात किंवा व्यवस्थित दाबून घेतली. तर आता इथं गरमी लागून इथं बऱ्यापैकी ते हे झालेलं आहे, किंवा तिथं तुमचं गोगल काय लागू शकते, किंवा तिथं तुमचा कॉलर रॉट होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होऊ नयेत, ह्या गोष्टीकडे काळजी घ्यायची आहे. पूर्ण प्लॉटवर एकदा चक्कर टाकायचं आहे. चौथ्या दिवशी आपल्याला दुसरी आळवणी घ्यायची आहे. दुसरी आळवणी चौथ्या दिवशी घ्यायची आहे. त्याला ड्रेंचिंग पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी, मी लिहिलेलं आहे मुद्दाम, कारण का बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे शब्द असतात. आता दुसऱ्या दिवशी घेत असताना महत्वाचं काय करायचं की बाबा पहिली आळवणी इन्स्प्रिनची घ्यायची. हे बोरगॉय टेक्नॉलॉजीचा हार्मोन आहे, इन्स्प्रिन घेऊ शकता, किंवा ज्या शेतकऱ्यांना इन्स्प्रिन मिळालं नाही तर त्यांनी अॅमिनो ऍसिड व सायटोकायनिन युक्त कुठलं मॉलिक्यूल तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागामध्ये मिळतं, त्याचा रिझल्ट बघितलाय, असा मॉलिक्यूल घ्या. तुमच्या दुकानदारांना दादांना विचारा की बाबा अॅमिनो ऍसिड पण आहे आणि सायटोकायनिन युक्त पण आहे, असं कुठलं हार्मोन असलं, असं कुठलं पीजीआर असलं, असं कुठलं टॉनिक असलं तर ते द्या म्हणावं, आम्हाला त्याची आळवणी आपल्याला घालायची आहे. दुसरं महत्वाचं फ्री फायर हे बोरगॉय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार केलेलं अँटी विल्टिंग मॉलिक्यूल आहे. म्हणजे हे मॉलिक्यूल सोडल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जे काही विल्टिंग्स येतात, जे काही बुरशी असतात, तर त्याचं डिसइन्फेक्शन करायचं काम करतं. अतिशय चांगला मॉलिक्यूल आहे. पण डिसइन्फेक्शन मध्ये पण 2-3 प्रकार असतात. हा इको फ्रेंडली आपला डिसइन्फेक्शन करतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं जीवाणूंना मारत नाही, किंवा इतर कॉम्बिनेशन वगैरे चालतं. मार्केटमध्ये अजून एक प्रकारे आपण डिसइन्फेक्शन करतो की बाबा ऍसिडचा वापर करतो बऱ्याच ठिकाणी, किंवा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींना करतो. पण त्यामुळं काय होतात की इतर कॉम्बिनेशन मध्ये चालत नाहीत आणि जमिनीमधले बरेच जीवाणू पण मारायचं आपल्याला काम करतात. किंवा नॅनो सिल्वरचा पण वापर केला जातो, पण तशी कुठलीही गोष्ट नाही आहे. हे बायोलॉजिकल आणि इको फ्रेंडली आपलं डिसइन्फेक्शन आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. त्याच्यासोबत जर का हे मिळालं नसलं फ्री फायर, बऱ्याच ठिकाणी मिळतं, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना डायरेक्ट विश्वास राहत नाही किंवा सगळं आपलेच मॉलिक्यूल सांगतात, किंवा बोरगॉय टेक्नॉलॉजीचेच हार्मोन सांगतात, किंवा हे विकण्यासाठी हे सगळं करतात, असं काही नाही. शेतकरी मित्रांनो, तुमच्या इथं तुमच्या भागामध्ये जे मिळतं आपण ते सांगत असतो. पण जर का हे मिळालं तर एकदा प्रयोग करून बघा. चांगलं वाटलं तर कंटिन्यू वापरा, नाही वाटलं तुम्ही तुमच्या पद्धतीने, मी अदर बाकीचे ऑप्शन मी तुम्हाला देत असतो. रेडोमिल गोल्ड वापरू शकता किंवा रोको वापरू शकता. 250 ग्रॅम वापरायचं आहे. हे सगळं प्रमाण 200 लिटरसाठी मी सांगत आहे, ह्यातला 250 ग्रॅम वापरायचा आहे. 3 नंबरला 7-47-7 हे बोरगॉय टेक्नॉलॉजी येतं, त्यामध्ये स्ट्रेस इलिमेंट असतो, किंवा 13-40-13 मार्केटमध्ये मिळतं, प्लस मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला वापरायचं आहे. 7-47 मिळालं वापरायचं असलं, अरेबिक ग्रेड आहे वापरू शकतो, किंवा तुमच्या भागामध्ये 13-40-13 मिळतं आणि मायक्रोन्यूट्रिएंट मिळतं, ते वापरला तरी चालू शकतात. हे 200 लिटरला वापरायचं आहे. सेम जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलो की बाबा ह्याच्यात हे करून घ्यायचंय आपल्याला. 200 लिटरसाठी प्रत्येक रोपाला 300 मिली घालायचं आहे. टोटल तुम्हाला 500 लिटर पाणी लागणार आहे. दुसऱ्या आळवणीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बाबा इन्स्प्रिन हे बोरगॉय टेक्नॉलॉजीचं असं बॉटल येतं, फ्री फायर असं येतं. 7-47 हा अरेबिक ग्रेड आहे, हा अशा प्रकारे येतं. तर ह्याचा वापर करू शकता, एकदा वापरून बघू शकता, रिझल्ट कसे काय येतात हे करू शकता. आता दिवस 5वा, शेतकरी मित्रांनो 5व्या दिवशी महत्वाचं काय काम करायचं, तर पहिली फवारणी करून घ्यायची हात पंपानं. शेतकरी मित्रांनो दिवस 5वा हा खूप महत्वाचा असतो आपल्यासाठी. पहिली फवारणी, बरेच शेतकरी 10 दिवस 15 दिवस पहिली फवारणी करत नाहीत, पण आपल्याला सिमला मिरचीमध्ये काम करत असताना कंटिन्यू चांगलं प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, त्याचं चांगलं पिकअप त्याला कंटिन्यू सुरुवातीपासून घ्यावं लागतो. तर त्या दृष्टिकोनातनं पहिली फवारणी करून घ्यायची आहे आपल्याला, हात पंपाने घ्यायचा आहे. अजिबात एसटीपी डे 1 पासून जोडतो किंवा मी जोरात फवारणी करतो, एवढी रोपं असतात तुमच्या एसटीपीच्या हे स्प्रेनं उडून जातील, तर तसं अजिबात करायचं नाहीये. तर ह्या फवारणीमध्ये काय घेऊ शकतो, आता सर्वात महत्त्वाचा आपल्याला कॉन्फिडन्स आहे 7 रेसवर. तुम्ही ह्याच्या आधी बरेच आमचे व्हिडिओ ऐकले असणार किंवा 7 रेस बद्दल पण ऐकून असलेला आहे. चांगला हार्मोन आहे, अँटी स्ट्रेस आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ देत नाही आणि आला तरी तो कंट्रोल करतो. आणि दुसरं महत्त्वाचं की बा डॅमेज कंट्रोलर आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालं तरी कंट्रोल करणार आणि डॅमेज होऊ नये म्हणून पण काम करतो. ह्याला पर्याय मार्केटमध्ये नाही आहे शेतकरी मित्रांनो. जर का तुम्ही कुठला ऑब्झर्वेशन मध्ये असला तर घेऊ शकता, किंवा पर्याय म्हणून तुम्ही दमन किंवा सुपर बायोस्टिम्युलंट कुठं तुमच्या भागात मिळत असलं तर ते वापरू शकता. ह्याचा रोल खूप महत्वाचा आहे. त्यानंतर काय वापरायचं आहे आपल्याला, आलिका वापरायचा आहे. मार्केटमध्ये आलिका म्हणजेच थायमिथॉक्झॅम एफएस प्लस लॅम्बडा सायरोथ्रिन हे कंटेंट असलेलं मिळतं. 0.6 ml ते 0.8 ml प्रति लिटर वापरायचं आहे, किंवा थायमिथॉक्झॅम प्लस लॅम्बडा ह्याचं वेगवेगळं कॉम्बिनेशन घेतलं जातं. म्हणजे ऍक्ट्रा आणि कराटे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन कशामध्ये ते वापरा,
ते नाही मिळालं तर डायरेक्ट आलिका मिळतो. आलिका वेगवेगळ्या कंपनीचं मिळतं, कुठल्याही कंपनीचं घ्या तुम्ही, चालतात ह्याच कंपनीचं घ्यायला पाहिजे असं काही नाही. 0.6 ml ते 8 ml एवढंच घ्यायचं आपल्याला. बरीच लोक 1 मिलीनं वापरतात, तेवढी काही गरज नाही, रोपं लहान आहेत आपली. ह्याच्यामुळं काय होईल, ह्यामध्ये लॅम्बडा असतो त्यामुळं आळी कंट्रोल होईल, थायमिथोएक्झाम असतं त्यामुळं पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडा काय असतं तरी तो पण ह्यामध्ये आपल्याला कव्हर होऊन जातो. तिसरं महत्वाचं, बुरशीनाशक मध्ये आपल्याला कॉन्टाप वापरू शकतो किंवा कोणत्याही कंपनीचं हेक्झाकोनाझोल आपण वापरला तरी चालू शकतात. कॉन्टाप म्हणजे अगदी साधं स्वस्तात येतं तुम्हाला. बरं आता ह्याचं काय आहे, तुम्हाला लागतात 4-5 पंप, त्यामुळे थोडं थोडं घेऊन ठेवा. ह्याचा परत एकदा डबल स्प्रे केला तरी चालू शकतात. त्या दृष्टिकोनाचं आपल्याला काम करायचं आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या दिवशी हा स्प्रे घ्यायचा आहे. ह्याच्यामुळं झाड तुमचं स्ट्रेस फ्री राहणार आहे. आळी असू दे, थ्रिप्स असू दे, पांढरी माशी असू दे, ह्याचं कंट्रोल होणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचं बुरशी असली तर त्या बुरशीचं सुद्धा कंट्रोल इथनं तुम्हाला होऊन जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो 5 दिवस झालेले आहेत आपले. आता 6वा दिवस, 6व्या दिवशी परत एक आळवणी करायची शेतकरी मित्रांनो. 6व्या दिवशी आळवणी करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर फार्म राईज 1 किलो घ्यायचा आहे, ज्याची किंमत 750 रुपये. परत हे 200 लिटरसाठी घ्यायचं आहे. किंवा डायरेक्ट ज्या शेतकरी दादांना आता 2च आळवणी मी माणसांच्या थ्रू करू शकतो किंवा माझ्याकडे लेबर तेवढेच आहे किंवा लेबर नाहीये, तर तुम्ही डायरेक्ट 6 दिवसापासून डायरेक्ट ड्रिपने ऍप्लिकेशन केला तरी चालू शकतात, काय अडचण नाही आहे त्याला. फक्त इथं हे प्रमाण मी 200 लिटरचं देतोय, ह्याच्याऐवजी याचं डबल प्रमाण करायचं आणि डायरेक्ट ड्रिपनं सोडा तरी चालू शकतो तुम्ही. तर फार्म प्राइस 1 किलो किंमत आहे याची 750 रुपये. किंवा मार्केटमध्ये तुम्ही सीवीड 1 किलो सोबत घ्यायचं, त्याबरोबर 1 लिटर झाईम व 1 लिटर व्हिटॅमिन घ्यायचं आपल्याला. आता ह्याची किंमत बऱ्यापैकी 1000 ते 1500 रुपयाला जातं. पण तुम्ही फार्म प्राइस घेतला तर कधीही चांगलं. पण वैयक्तिक आम्ही बोरगॉड टेक्नॉलॉजी प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचंच वापरा किंवा हे रिकमेंडेशन करत नाही. आता इथं तुम्ही म्हणशील की बाबा प्रत्येक वेळेला हे सुरुवातीला तुम्ही हार्मोन्स किंवा टॉनिक्स देता आणि परत खतच देता, तर शेतकरी मित्रांनो इथंच चुकतं की बाबा तुम्हाला प्लॉट चांगला आणायचा आहे तर तुमचं जेवढं आपण चांगल्या वातावरणात राहू. आता समजा तुम्ही पिक्चर बघायला गेलेला आहे आणि पिक्चर बघत असताना तुम्हाला उन्हात बसवलं आणि पिक्चर बघा म्हणून, आपण बसणार आहे का, बघणार आहे का, नाही. किंवा तुमच्या बायकोवर भांडणं झाले आणि तुम्ही पिक्चर बघायला गेलाय, तुमचा मूड राहणार आहे का, नाही राहत. तसं त्या झाडाला पण स्ट्रेस फ्री ठेवलं पाहिजे, त्यावेळेला ही बाकीचे मॉलिक्यूल काम करणार आहेत. जेवढं आपण स्ट्रेस फ्री राहू, जेवढं त्याचं वातावरण आनंदी करू, त्याचे हार्मोन्स हॅपी ठेवू, तेवढं ते झाड आपल्याला चांगलं सपोर्ट करतं. आणि डे 1 पासून म्हणजे फाउंडेशन चांगलं असलं तर कंटिन्यू पुढे काम चांगलं होतं. त्यामुळं फाउंडेशन चांगलं करण्यासाठीच खूप महत्वाचं आपण बोरगॉड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करतो. तर तुम्ही हे गॅप पर्याय पण मी दिले, जर का फार्म प्राइस मिळालं शक्य असलं 750 रुपये किंमत आहे, फक्त 1 किलो आपल्याला सोडायचं आहे. पण नाही मिळालं तर तुम्ही बाकीच्या गोष्टी वापरा. त्यामध्ये काय महत्वाचं की बाबा झाईम 1 लिटर वापरायचं, सीवीड वापरायचं आणि व्हिटॅमिन असलेलं हे वापरा. ह्यामुळं काय होतं की फार्म प्राइस मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, हार्मोन्स आहेत, रिसर्च बायोस्टिम्युलंट्स आहेत. त्यामुळे काय होतं की झाड स्ट्रेस, डॅमेज कंट्रोल आणि महत्वाचं की बाबा कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं काम करतं. म्हणजे ज्या वेळेला लागणार आहे त्यावेळेला फर्टिगेशन देत राहतं, ज्यावेळेला थांबवायचं त्यावेळेला थांबवलं जातं, ज्यावेळेला सप्लाय करायचं त्यावेळेला सप्लाय मॅनेजमेंट केला जातो. दुसरं महत्वाचं त्याबरोबर 15-35-06 प्लस 3 मॅग्नेशियम 3S प्लस TE हा अरेबिक ग्रेड आहे, ह्याचा वापर केला तरी आपण चालू शकतो. 1 मिनिट. ह्याचा वापर करायचा आहे 200 लिटरसाठी. पण जर का तुम्ही डायरेक्ट ड्रिपनं सोडणार असला तर 5 किलो सोडायचा आहे, आळवणी करणार असला तर 2.5 किलो वापरायचा आहे. किंवा डायरेक्ट 1261 3 किलो, 19-19 2 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो. जर का हे मिळालं नसला तुम्हाला 15-35-06 ग्रेड, तर डायरेक्ट तुम्ही ह्या इतर ग्रेडचा वापर करायचा आणि डायरेक्ट ड्रिपनं सोडला तरी चालू शकता. हा 6वा दिवस आहे आपला शेतकरी मित्रांनो महत्वाचा. त्यानंतर 7वा दिवस, 7व्या दिवशी आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे. दुसरी फवारणी करत असताना करेक्ट 2 मिली प्रतिपंप हे बोरगॉड टेक्नॉलॉजीचं अँटीव्हायरस येतं, खूप चांगल्या प्रकारे काम करतं. व्हायरस येऊ नये म्हणून पण झाडाला इम्युनिटीमध्ये ठेवतं आणि आलं असलं तरी ते कंट्रोल करून झाडाला पुढे सस्टेन करायचं काम करतं. तर ते घेऊ शकता. किंवा मार्केटमध्ये तुम्हाला माहित असलेलं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बाबा की बाबा मी ह्याच्या आधी हे अँटीव्हायरस मारलोय आणि झाड फ्रेश झाले, कव्हर झाले, तर ते माहित असलं ते अँटीव्हायरस. पण यदा कदाचित भविष्यात पण पुढे तुम्हाला कधी असं वाटलं की बाबा तुमचं झाड व्हायरस सारखं झालेलं आहे किंवा व्हायरस यायला किंवा डॅमेजिंग व्हायले, तर त्यावेळेला करेक्ट एकदा नक्की वापरून पहा. 2 मिली प्रति लिटरचं प्रमाण आहे फक्त. अतिशय चांगला वाव मुवमेंट तुम्हाला रिझल्ट 100% येणार आहेत. त्यानंतर पेगासिस 1 ग्रॅम न वापरायचं आपल्याला पर लिटर, किंवा 25 ग्रॅमची पेगासिसची पुडी मिळते, त्यामध्ये 15 लिटरचे 2 पंप करायचे. कुठल्याही कंपनीचं पेगासिस मिळतं. पहिला मार्केटमध्ये एकाच कंपनीचं पेगासिस येत होतं. आता शेतकरी मित्रांनो मी मुद्दाम ह्याच्यामध्ये कुठला कंटेंट आहे मला माहिती आहे,
मगाशी पण मी तुम्हाला लॅम्बडा सायरोथ्रिन सांगितलं, हे सगळे गोष्टी थायमेथोझॅम सांगितलं. पण बऱ्याच वेळेला मी अशी नावं वापरतोय, पेगॅसिस, कॉन्टाप, वेस्पा, साप ही नावं वापरतो, कारण का मार्केटमध्ये सहज तुम्ही इतर कुठल्या दुकानदाराला दादांना जरी सांगितला तरी ते तुम्हाला सहज अवेलेबल करून देतील. ह्या दृष्टिकोनातून मी ही नावं सांगत असतो. तर शेतकरी मित्रांनो, 25 ग्रॅम मध्ये कुठल्याही कंपनीचं घ्या पेगॅसिस, तुम्ही त्याचा वापर केला तरी चालू शकतात. तिसरं महत्वाचं व्हेस्पा, स्कोर टिल्ट कॉम्बिनेशन असलेलं वेस्पा चांगलं मॉलिक्युल आहे. त्यावेळी टास्पाम मिळतं, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपन्यांचे मॉलिक्युल मिळतात. हा घेतला तरी चालू शकतात. 0.5 ml प्रति लिटर घ्यायचं आहे. आता ही फवारणी का दिली आहे मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो. ह्या फवारणीमध्ये सकिंग पेस्ट तुमचा सगळा कव्हर होणार आहे. गेल्या फवारणीमध्ये आपण आळीचा हात घेतलेला, त्यानंतर सकिंग पण घेतलेला, पण इथं प्रॉपर सकिंग घेतलेला आहे, कारण का सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला व्हायरस सदृश दिसायचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. तर कुठल्याही प्रकारचा व्हायरस दिसू नये, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस दिसू नये, तर ह्यासाठी अँटीव्हायरस पण घेतलेला आहे, सकिंग पेस्टचं पण घेतलेलं आहे. आणि इथं महत्वाचं, कारण का आता पावसाळा चालू होणार आहे, गरमी चालू होणार आहे, तर स्कोर टिल्ट हे कॉम्बिनेशन असलेच आपण वेस्पा घेतलेला आहे. तर ह्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले येतील. एकदा करून बघा, वाव मुवमेंट आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तर 7व्या दिवशी आपल्याला हे काम करायचं आहे, दुसरी फवारणी घ्यायचं आहे. आता 8व्या दिवशी चौथी आळवणी किंवा डायरेक्ट ड्रिपनं सोडून द्यायचं आहे आपल्याला. आता मधी 1-8 दिवस आपण या बऱ्यापैकी गोष्टी करत असतो. एका दिवशी स्प्रे येतं, एखाद्या दिवशी काहीच काम नसताना एखाद्या दिवशी डायरेक्ट ड्रिपनं ऍप्लिकेशन करायचं असतं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हे जरा पटपट येतात, त्यामुळे आपल्याला वाटतं की लई अवघड शेड्यूल आहे का किंवा लई अवघड काम आहे का. काही नाही शेतकरी मित्रांनो, हे सगळं करायला हार्डली तुम्हाला 1-2 तास लागतात. तेवढ्या वेळेतच हे सगळी कामं आपल्याला संपत असतात. तर ह्यामध्ये काय करायचं की बाबा एक्सिया व्हेजिटेबल स्पेशल मिळतं. ह्यामध्ये 6-0-18 प्लस कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम प्लस बोरॉन असतं. 5 लिटर प्रति एकर वापरायचे आहे. अशी कॅन येतं वस्ताद व्हेजीज पॅटर्न म्हणून बोरगॉय टेक्नॉलॉजीचं एक्सिया येतं, किंवा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळालं किंवा 6-0-18 कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन हे कंटेंट मिळाला तर हे जरी वापरला तरी चालू शकतात. पण आपण ते 5 लिटर, म्हणजे बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना हे कमी कॉस्टिंग मध्ये जावं, चांगले रिझल्ट यावं, ह्यासाठी 5 लिटर आपण फक्त 1300 रुपयाला शेतकऱ्यांना मिळतात. अतिशय चांगलं आहे. हे सस्पेन्शन फॉर्म मध्ये येतं, त्यामुळे ह्याचं फॉर्म असतं, जे बॉन्डिंग असतात हे वेगळे असतात, हे जमिनीमध्ये जातात आणि हे सगळे घटक आपल्याला मिळून जातात. म्हणजे एन आणि के पण मिळालं, कॅल्शियम पण मिळालं, मॅग्नेशियम मिळालं, बोरॉन मिळालं. ह्यामुळं झाडाचं जे बुंदा आहे किंवा झाडाचं खोड आहे ते खोड मजबूत व्हायचं काम होतं. खोडाला एक राटपणा येतो, जबरदस्तपणा येतो. त्यामुळे काय होतं की झाड स्टेबल राहतं, कुठेही इकडे तिकडे हालत नाही, किंवा कशाचा अटॅक झाला खोडावर तर ते थांबवायचं काम ह्या माध्यमातून होत असतं. तर 8व्या दिवशी आपल्याला हे काम करायचं. हे मिळालं नाही मार्केटमध्ये, दुसरं मिळालं तरी वापरू शकता, किंवा अदरवाईज तुमचं रेग्युलर 1340 तरी ते 13चा ग्रेड देऊ शकता, किंवा 1261 ग्रेड जरी इथे दिला तरी चालू शकतो. आता शेतकरी मित्रांनो 9वा दिवस आहे, आपल्याला ड्रिपनं खत द्यायचं आहे. त्यामध्ये 9व्या दिवशी 7-47-7 5 किलो प्रति एकर, किंवा 1261-0 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो आणि मायक्रोन्युट्रिएंट 1 किलो हे महत्वाचं आपल्याला खत द्यायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे सगळे शेड्यूल वगैरे हे सायंटिफिक आहे का म्हणशीला तुम्ही, किंवा ह्याचा आधार काय आहे. शेतकरी मित्रांनो 10 ते 15 वर्ष मी स्वतः भाजीपाला पिकवतोय, मी स्वतः बऱ्याच शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी करतोय, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभवातनं आम्ही हे शेड्यूल तयार करत असतो, किंवा आम्ही हे सांगत असतो की बाबा ह्याप्रमाणे केलं तर हे करू शकतात. तुम्ही तुमच्या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला कसे रिझल्ट येतात, काय फरक पडतो हे ऑब्झर्वेशन ठेवून तुम्हाला तुमची प्रॅक्टिस करायची. कारण का शेतकरी मित्रांनो, भाजीपालामध्ये कोणच परफेक्ट नाहीत. अजून नवीन प्रॉब्लेम येतील, नवीन आपल्याला सोल्युशन काढावं लागेल. आता सध्या तूर तर ह्याचे रिझल्ट आपल्याला वाव मुवमेंट आलेले आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून आपण हे सांगत आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे तर खत सोडायचं झालं 9व्या दिवशी. दुसरं काम काय करायचं की रोपाजवळील व पाटातील तण काढून घ्यायचा आहे. रोप लावलेला असतो, रोपाच्या साईडनं बारीक बारीक तण आले असतात, तर ते तण काढून घ्यायचं आहे. पाटातलं तण काढून घ्यायचं आहे, किंवा पाठामध्ये तणनाशक मारू शकतो. म्हणजे 2 बेडच्या मध्ये जे काही तणनाशक मारायचं असतं आपल्याला, तर ते तणनाशक पण मारू शकतो. पण तणनाशक मारत असताना शेतकरी मित्रांनो महत्वाचं काय काम करायचं आहे की कॅप घालून मारायचं आणि उलट्या पावलानं स्लो मारायचा आहे. म्हणजे ह्याचा काय उपयोग होतो आपल्याला, किंवा कुठेही डॅमेज होत नाही आणि कुठल्याही प्रकारचं ह्या गोष्टी होत नाहीत आपल्याला. म्हणजे झाडांवर त्याचा इफेक्ट पडणार नाही, ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. आणि महत्वाचं 10वा दिवस आहे शेतकरी मित्रांनो, तर 1 ते 10 दिवसामधलं शेवटचं फवारणी करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 7 रेस 0.3 मिली, आलिका 0.8 मिली, आणि साप किंवा ह्याला इथं कॉन्टाप तुम्ही वापरू शकता. साप 2 ग्रॅम प्रति लिटर, किंवा कॉन्टाप मी पहिल्या स्प्रे मध्ये सांगितलेलो तेच वापरू शकता. पहिल्या स्प्रेच बऱ्यापैकी रिपीट कॉपी आहे हे, कारण का पहिल्या स्प्रे मध्ये समजा आपण 10 पंपाचं आणलो तर पहिला एक 5 पंप झाले आणि आता एक 5 पंप झाले. ह्या प्रकारे हे आपण वापरायचा करू शकतो. तर अशा प्रकारे 1 ते 10 दिवसाचं मॅनेजमेंट नियोजन हे आपल्याला असं करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपला उद्देश क्लिअर आहे की बाबा आपण जी काही प्रॅक्टिस करतो ते शेतकऱ्यांना कळाली पाहिजे. का करायचं आहे, ह्याचा रिझल्ट काय, ह्याचा फायदा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगायचा आपण प्रयत्न करतो. व्हिडिओ कसा वाटला
आणि तुमचे जे काही सिमला मिरची करायचे शेतकऱ्यांना शेअर करा, अनुभव घ्या, एकदा रिझल्ट बघा, रिझल्ट आवडला नाही तर वापरू नका, पर्याय मी ऑप्शन दिलेला आहे ते ऑप्शन पण करून बघा, ते पण नाही आवडलं तर सांगा, सजेस्ट करा की बाबा सर हे मी वापरलो आणि ह्याचा रिझल्ट आला नाही, ह्याला पर्याय काय आहे, आपण सगळी मिळून त्याच्यावर पर्याय काढूया, चांगलं शेती करूया। उद्देश हाच आहे आपला की बाबा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेतले पाहिजे, त्याचा कॉस्ट कमी आला पाहिजे आणि मार्केटमध्ये चांगल्या भावानं विकलं पाहिजे। तर चांगल्या भावानं कधी विकणार आहे तर त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे, दिसायला देखणं असलं पाहिजे, शायनिंग बाज असलं पाहिजे, तरच आपल्याला मार्केटमध्ये विकणार आहे। तर या सगळ्या गोष्टी करूया आणि आपल्या शेतकरी दादांना सक्सेसफुल बनवूया। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।